करणार तुम्ही? माझ्यानंतर कुणाला माहित आहे की या कागदाला हा कागद लावलेला आहे? कुणाला माहित आहे? कुणालाच माहिती. मग हे तयार करावं लागते. त्या कागदाचा प्रत्येक हिशोब आपल्याला गावागावांमध्ये पोहोचवावा लागेल. आपल्या माणसाला हा सांगावं लागेल. आणि तुम्ही म्हणताय की आमचा समाज अशिक्षित आहे, अशिक्षित आहे, अशिक्षित आहे, त्याला काही समजत नाही, आळाने का तुम्ही रोहुले त्याला बी म्हणता का? म्हणता का तुम्ही रोहू बच्चेने त्याला बी? का बोटऱ्याला वाघ म्हणता? कसल्या अडाणी आहात तुम्ही? कसल्या अशिक्षित आहात तुम्ही? बांधवांनो, हे आज जे आपण बोलतोय, ही जे चर्चा करतोय, ही आग आहे आपली आग. अरे जे शेड्यूल कास्ट मध्ये आहेत, जे अनुसूचित जातीत आहेत, त्यांची आग तुम्ही बघितलीय का? बघितली आहे का? इथे दलित समाजाची आग तुम्ही बघितली आहे? तुम्ही तर बाहेर पडले, तुमची आग किती असायला पाहिजे? पाहिजे की नाही पाहिजे? आणि म्हणून ती आगच निर्माण होत नाहीये. आज समाजामध्ये आपण जे पाहतोय, जर खऱ्या अर्थानं आपण बाहेर पडलो तर मग ती आग दिसायला पाहिजे होती 74 वर्षात. ती दिसत नाही. का दिसत नाही? तर त्याचंही मी एक तुम्हाला पत्र सांगतोय. म्हणजे ते 10 ऑगस्ट 1950 ला जी यादी तयार झाली शेड्यूल कास्टची, त्याच्यातनं आपण वगळल्या गेलो. ते का वगळल्या गेलो मी सांगतोय तुम्हाला. की जेव्हा केंद्राने, भारत सरकारने राज्यांना शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल कास्टची यादी मागितलेली होती, त्यावेळेस सीपी आणि बेरारचे जे सेक्रेटरी होते, त्या सेक्रेटरीने काय केलं की हा जो दिवस समाज आहे आणि मासेमारी करणारा समाज आहे, याला शेड्यूल ट्राईब मध्ये टाकलं होतं. झाले तुम्ही आदिवासी. कुठलाच अहवाल नाही, कुठलाच अभ्यास नाही. शेड्यूल ट्राईब. झाला गोंधळ. एका IAS सचिवाच्या पत्रामुळे आम्ही आज हे परिणाम भोगत आहोत. किती मोठी चूक आहे. PN कुंटे नावाचे, मी नावाशीच सांगतोय, PN कुंटे नावाचे IAS अधिकारी होते. ते सेक्रेटरी होते, ऍडिशनल सेक्रेटरी. त्यांनी काय केलं, गोंड या जमातीची पोटजात भोई आणि कोरी या जमातीची पोटजात ढिमर, पालेवार, म्हणणारा अशा जाती आहेत. मग आता 50 ला जी यादी तयार फायनल होत होती शेड्यूल कास्टची, शेड्यूल ट्राईबची, त्याच काळात गोंधळ. मग आता हे पुन्हा सरकारवर ठरवण्याची वेळ आली की हे SC और ST, म्हणजे हे SC आहेत का ST आहेत? पुन्हा गोंधळ निर्माण झाला. आणि या गोंधळामध्ये आम्ही ना SCत गेलो ना ST, ना घरके ना घाटके जे होते ना, तशी गंमत केली पत्रामुळे झालेली आहे. आणि मग तेव्हापासून आपण कुठेच नव्हतो. 50 ला वगळल्या गेलो आणि 50 पासून 74 पर्यंत आपण कुठेच नव्हतो. मग माननीय खासदार ज्योतिरामजी बर्वे यांनी STचं आरक्षण मागितलं आणि STचं आरक्षण मागता STचं आता भेटलं नाही. त्यावेळेचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते ते बर्वे साहेबांच्या जवळचे होते आणि बर्वे साहेबांनी त्यांनी म्हटलं की बाबा तुम्हाला STचं भेटू शकत नाही, पण NTचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटू शकतं. आणि मग तुम्हाला NTचं आरक्षण भेटलं. म्हणजे जेव्हा NTचं आरक्षण नव्हतं त्यावेळेस जवळपास 50 ते 74 पर्यंत जर पाहिलं तर 24-25 वर्षाचा काळ होता. 24-25 वर्ष तुम्ही कुठेच नव्हते, आरक्षण नावाची गोष्टच नव्हती. मग आता लोक काय सांगतात किंवा सरकारचे प्रतिनिधी मला काय सांगतात की तुम्ही ओबीसी होते. ओबीसीची तर जनगणनाच नाहीये ना, ती ओबीसी म्हणता कशावर? ओबीसी म्हणण्याला काहीतरी पुरावा लागेल ना. मग आमची जनगणना 21-31 लाख शेड्यूल कास्ट मध्ये होऊन गेलेली होती. आमची जनगणना शेड्यूल कास्टच्या सेन्सस मध्ये झालेली होती. मग जेव्हा आम्ही शेड्यूल कास्टच्या शेड्यूल कास्ट मध्ये असतानाच आमची जनगणना झालेली होती, तर ओबीसी असण्याचा प्रश्नच येत नव्हती.
मग अशा प्रकारे तुम्ही आमचं ओबीसीकरण करून घेतलं, अशा प्रकारे तुम्ही आमचं भटके विमुक्तीकरण करून घेतलं आणि आम्ही जे होतं त्या प्रभावापासून आम्हाला तोडून टाकले. पण इतक्या आतमध्ये जाण्यासाठी आम्हाला अभ्यास करावा लागेल की नाही लागेल? इतकं आम्हाला बोलण्यासाठी अभ्यास करावा लागेल की नाही लागेल? आणि हे आम्ही ठामपणे सांगण्यासाठी जर 74 वर्ष लागत असतील तर मग आम्ही आमचं अज्ञान तपासला पाहिजे, आम्ही आमची सामाजिक जाणीव तपासली पाहिजे, आम्ही आमच्या समाजाचा एकूण इतिहास, त्यांची जीवनमान तपासलं पाहिजे. आणि मग हे आपल्याला प्रत्येकाला करावं लागेल. मी वारंवार तुम्हाला विनंती करेन, वारंवार तुम्हाला धमकी देईल, धमकी समजा, पण हे तुम्हाला तुमचा इतिहास समजून घेण्यासाठी, तुमचे अस्तित्व समजून घेण्यासाठी बांधवांनो तुम्हाला हे करावं लागेल. कोणताही माणूस, कोणताही नेता तुम्हाला येणार नाही की चाल रे बाबा रस्त्यावर उतरू, चाल रे बाबा आपण आपले अधिकार मागू, कोणीच येणार नाही. 74 वर्षात कोणी आले नाही. आणि म्हणून तुम्हाला हे सांगावं लागेल की आता एक हर्षल वाघमारे तयार होऊन चालणार नाही, शेकडो लागतील. कार्तिक भाऊ एका पोवाळ्याने काम होणार नाही, हजारो पोवाळे लिहावे लागतील. इतिहासच लिहिला गेला नाही, वेदनाच मांडली गेली नाही, दुखणंच समजलं नाही. किती वेळ घालवला मोठ्या मोठ्या मेळाव्यांमध्ये, किती पैसा घालवला. आणि मग बोलताना मगाशी जे सरांनी म्हटलं आहे की तुम्ही जे 16-17 जातींचा उल्लेख केलाय ना की राज्याला अधिकार नाहीये, अनुसूचीमध्ये याद करण्याचा, मग ते शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, राज्याला अधिकार नाही, राज्याने फक्त शिफारस करावं. आणि त्या जाती आहेत, त्या ज्या 17 जाती आहेत त्या कुठेतरी असतील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब मध्ये. पण पूर्ण देशात फक्त ढिवर, भंडारा आणि गोंदिया हे 2च जिल्हे शेड्यूल कास्ट मध्ये होते, लक्षात घ्या. पूर्ण देशात, पूर्ण देशातला जर फक्त ढिवर समाज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातला जर एसी मध्ये राहत असेल तर मग फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्याच ढिवर समाजाला हा विचार पहिल्यांदा करावा लागेल. ते जे म्हणतोय आपण की बाबा भंडारा आणि गोंदियाच का, हा जो तुम्हाला या ठिकाणी आहे जे शेड्यूल कास्टची लिस्ट आहे, ढिमर इन द भंडारा डिस्ट्रिक्ट शेड्यूल कास्ट. त्यावेळेस गोंदिया भंडाऱ्यात होता, बरोबर. म्हणजे फक्त भंडारा जिल्हा हा शेड्यूल कास्ट मध्ये होता. आणि मग काय झालं की जो बाकीचा ढिवर समाज होता, नागपुरातला असेल, गडचिरोलीतला असेल, महाराष्ट्रातला असेल किंवा देशातला असेल, यांनी काय केलं, या भंडारा जिल्ह्यातल्या ढिवरची कोची केली. आम्ही ओबीसी ना, तुम्ही ओबीसी, आम्ही भटके ना, तुम्ही भटके. आमचा जे मूळ अधिकार होता, जे कॉन्स्टिट्युशनल होतं, ते आम्ही मागू शकलो नाही, आमचा वजनच पडला नाही. कारण भंडारा जिल्ह्यात आमचा नेता होता का असं इतिहासात दिसत नाही. इतक्या अडचणी आमच्या. आणि मग जे गोंधळ झाले, ही सगळी गोंधळ, सगळी कारणं आपल्याला मग 74 वर्षात सापडतात. मग आम्ही एवढे वर्ष झोपलो होतो का, आम्ही एवढे वर्ष काहीच नाही केलो का, हे जे प्रश्न आपल्या पुढे तयार होतात ना, मग जेव्हा आपण डॉक्युमेंट पाहतो त्यावेळेस आपल्याला समजते की काय गोंधळ झाला. आणि म्हणून येत्या ऑगस्ट मध्ये आपल्याला मोठं महाआंदोलन, कदाचित ते मागे पुढे होईल माहिती नाही, पण तुम्हाला जेव्हा निर्देश दिला जाईल
त्या दिवशी तुम्हाला लाखोच्या संख्येने रस्त्यावर यावं लागेल. एकच लक्षात ठेवायचं, आमचं आम्ही मागतो. आम्ही दुसऱ्याच्या कोणाचे मागत नाही. बाबासाहेबांनी हे सांगून ठेवलेलं आहे अनटचेबल मध्ये. बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतःच्या पत्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे. ते स्पेशल धीवर समाजाच्या संदर्भातले पत्र आहे. आणि मग हे समजून घ्यावे लागते. मग सुप्रीम कोर्टाला पण चॅलेंज आहे आता. हे तर पहिलेच होते, नव्यानं तर काय मागून राहिलो नाही. सुप्रीम कोर्ट हे विचार करेल की बाबा हे तर होतेच, पण हे होते तर आज का नाही. म्हणजे याच्यासाठी काय प्रोसेस करून घेतलेली आहे का? काही एखाद्या संसदेमध्ये ठराव पारित करून घेतलेले आहेत की बाबा भंडारा जिल्ह्यातली रिव्हर जात जी आहे ही आता विकसित झालेली आहे, ही आता प्रगत झालेली आहे, असं काही अहवाल पारित करून घेतलेला आहे का? सुप्रीम कोर्ट विचारेल ना इथल्या सरकारला, विचारेल की नाही विचारेल? विचारावं ना एकदा त्यांनी. माननीय सर, या इथल्या न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि आमच्या बाजूला हा 100% निकाल लागणार आहे, आम्हाला माहिती आहे. 100% आमच्या बाजूला निकाल आहे. फक्त बांधवांनो, आता आपल्याला प्रत्येक बांधवाला प्रत्येकाला समजावं लागेल, प्रत्येकाच्या घराघरात जाऊन आपल्याला प्रबोधन करावं लागेल. आणि सरकारने जितक्या योजना दिल्या ना त्या सगळ्या योजनांचे पैसे आम्ही सरकारला परत करू, एवढे आम्हाला स्वाभिमानी व्हावं लागेल. घर नाही आम्हाला आमचा अधिकार. आपली घर जर आपल्या स्वतःच्या पैशाला बांधून घेण्यासाठी जर आपल्याला सक्षम व्हायचं असेल तर मग आपल्याला आपला अधिकार मागावा लागेल, योजना मागून चालणार नाही. आज मी तुमच्या समोर ज्या पद्धतीने ओरडतो बांधवांना, तुम्हाला तुमच्या गावामध्ये जाऊन ओरडावं लागेल, तुमच्या घरामध्ये जाऊन तुम्हाला ओरडावं लागेल. इथं तुम्हाला जाऊन सांगावं लागेल की बांधवांना आम्ही होतो कुठं आणि आहोत कुठं. पुढची 1000 वर्षे आम्हाला जीवन जगायला सोपी होती जर आमचे अधिकार आज आम्हाला भेटले. आमच्या हजारो पिढ्या जर तुम्हाला संरक्षित करायच्या असतील तर तुम्हाला आता रस्त्यावर उतरावं लागेल, ते करावं लागेल. आणि मग ज्या दिवशी तुम्हाला बोलवलं जाईल, होऊ शकते तुम्हाला जेवण भेटणार नाही, होऊ शकते आम्ही तुम्हाला साधी आलूभात आणि कधी देऊ शकणार नाही, होऊ शकते तुम्हाला पाणी पाजू शकणार नाही, तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल. ते त्या ठिकाणी सहभागी व्हावं लागेल. कधी भंडारात यावं लागेल, कधी पवनीत यावं लागेल, कधी राज्याच्या राजधानीत जावं लागेल, कधी देशातल्या दिल्लीत जावं लागेल. ती तयारी करून घ्यावं लागेल. 74 वर्ष गमावलेली आहेत, फक्त 1 वर्ष बाकी आहे 75 वर्ष पूर्ण व्हायला. आणि त्याआधीच हे संकेत आम्ही समजून घेतले पाहिजेत. 75 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच आम्ही आमच्या समाजाला जागवलं पाहिजे. 75 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच आम्ही आमचा वीज या समाजामध्ये जी आमची अधिकाराची जी आहे, जी टॉनिक आहे ती पोहोचवावी लागेल. आणि मग हर्षल भाऊच्या मध्ये जे आम्हाला उपद्रवी मूल्य दिसतात ते आम्हाला यावेळी आम्हाला अत्यंत महत्वाचे वाटतात. करावं लागेल. मोठं महान आंदोलन करावं लागेल, याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून तुम्हाला जे आता जे आपण मगाशी म्हटलं की ऑल इंडिया रिव्हर महासभा जी 49 ला निर्माण झाली, तिचा पत्रव्यवहार आपल्याकडे आहे, त्याच नावावर मग ही अखिल रिव्हर समाज विकास समिती आली. फक्त अडचण अशी झाली की आम्हाला भारतीय आणि महासभा 2 शब्द त्यामध्ये घेता आले नाही. चॅरिटीकडे ज्यावेळेस आम्ही रजिस्ट्रेशनला टाकलं त्यावेळेस त्यांना भारतीय आणि महासभा
दोन्ही नावं घेता आले नाही. त्याच्यामुळे मग ती आम्हाला अखिल भारतीय करता आलं नाही. मग त्याला आम्ही अखिल लिव्हर समाज विकास समिती याच नावाने आम्ही तो पत्रव्यवहार केलेला आहे. म्हणजे 49 ला झालेला पत्रव्यवहार आणि 2024 पर्यंत झालेला पत्रव्यवहार 22 पासून जे समितीच्या नावाने एकंदरीत त्याचं जे तारतम्य आहे हे आपल्यासाठी फार मोठं महत्वाचं आहे. आज आपण सरकारला म्हणू शकतो की बाबा मी 49 पासून तुम्हाला मागतोय का देशाचे जे पहिले कायदामंत्री होते त्यांनाच आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि म्हणून मग आता जे आम्ही ही समिती तयार केलेली आहे याच समितीनं 3 समिती आम्ही पुनर्गठित केलेली आहे. या पद्धतीचा जो विचार या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि हा योगायोगही तितकाच महत्वाचा आहे. कोर्टात जाण्याची जी तयारी म्हणतोय आपण जवळपास आपण पूर्ण करण्याच्या त्याच्यामध्ये आहे. फक्त राज्याचा तेवढा अहवाल जो आहे आपल्याला पाहायचा आहे की काय आहे. पण एक चांगली हिंट आहे की धोबी समाज जो आहे कुठेच हा मुद्दा काढलेला नाही पण बोलतात त्याच्याशी. धोबी समाज जो आहे हा धोबी समाज आपल्या सरकारच्या बाहेर निघाला आहे 49 आणि धोबी समाजाने देखील पत्रव्यवहार केलेला आहे महाराष्ट्र शासनासोबत. तर महाराष्ट्र शासन त्यांचा थोडसा लवकर झाला आपल्या आधी झालेला 94-95 पासूनच ते कामाला लागले होते. तर महाराष्ट्र शासनाने त्यांचे जे अहवाल आहेत ते पूर्णपणे पॉझिटिव्ह दिलेले आहे. त्यांच्या नेत्यांशी बोलणं आपलं चाललेलं आहे किंवा त्यांच्याशी बैठक आपली होईल. तर धोबी समाजाचा जो अहवाल आहे तो पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे महाराष्ट्र शासनाचा. पार्टीचा देखील पॉझिटिव्ह आहे. पार्टीनं पहिला अहवाल त्यांचा चुकवलेला होता की त्यांनी म्हटलं की तेव्हा अनटचेबल होते तेव्हा अस्पृश्य होते आता नाहीये. पण त्यांनी चॅलेंज केलंय. त्यांनी म्हटलं की बाबा घटनेचं कलम 17 असं म्हणतं की ज्यावेळेस संविधान लागू झालं त्यावेळेस अस्पृश्यताच नष्ट केली. अस्पृश्यताच नष्ट केली तर अस्पृश्यतेचा मुद्दाच येत नाही ना. त्याच्यानंतर पुन्हा मग त्यांनी तशा पद्धतीच्या पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांना पॉझिटिव्ह अहवाल जो आहे तो भेटलेला आहे. एकंदरीत धोबी समाजाचा अहवाल हा ढिवळ समाजाला देखील लागू होतो आहे. आता राहिली गोष्ट केंद्राची. तर ते आता केंद्रामध्ये आहेत. केंद्राच्या प्रोसेसमध्ये ते लोक आहेत. ते म्हणतात की तुम्ही तुमचा स्पीड वाढवा आम्ही तुमचं स्वागत करतोय. चांगली गोष्ट आहे की दोघे भाऊ जर एकत्र आलो तर भविष्य आपल्याला लढा महाआंदोलन उभारण्यासाठी फार चांगलं यश त्यामध्ये येऊ शकत आहे. आणि म्हणून तुम्हाला गावागावांमध्ये जाऊन हे महाआंदोलन जे आहे आपल्याला यशस्वी करायचं आहे आणि आपलं अधिकार जे आपल्याला मिळवून घ्यायचं आहे. आता आपण म्हणतोय की गावागावांमध्ये काय संघटन काय बांधवांनो ज्या दिवशी आपण सुप्रीम कोर्टामध्ये पहिली केस दाखल करू त्या दिवशी कदाचित आपल्याला 1 लाख रुपयाची गरज पडू शकते. त्या दिवशी मी तुमच्याकडे तो 1 रुपया मागायला येऊ शकत नाही. मी जर तुम्हाला आवाज दिला या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये भंडाऱ्यातलं 50,000 आणि गोंदियातलं 50,000 फक्त 1 लाख लोकांचं संघटन जर आम्ही विश्वासाचं तयार केलं आणि मी म्हटलं की बांधवांनो आता आपल्याला सुप्रीम कोर्टात जायचं आहे 1 लाख रुपयाची गरज आहे तुम्ही एक रुपया जमा करा. किती रुपये होतील? किती रुपये होतील? ज्या दिवशी मला वाटेल की बांधवांनो आता 10 लाखाची गरज आहे मी तुम्हाला म्हणेन की बांधवांनो 10,000 रुपये जमा करा. किती रुपये होतील? किती रुपये होतील? 10 लाख रुपये जमा होतील. बांधवांनो मला वाटते आता 1 कोटीची गरज आहे. मी तुम्हाला म्हटलं की बांधवांनो 100 रुपये जमा करा. किती रुपये जमा होतील? इतका लढा आपला सोपा आहे. ताकद विश्वासाला संघटन निर्माण करण्याची गरज आहे. विश्वास निर्माण करावा लागेल. आणि आता मला म्हणायचे 100 रुपये खर्च करण्याची तुमची ताकद नाही का? नाही का? एवढीच करा. एवढीच करा. 1 लाख लोकांचं संघटन असं करायचं की प्रकाश भाऊने म्हटलं मला जसं करायचंय
तयार राहिलं पाहिजे. आणि एवढी विश्वासार्हता आम्ही जर निर्माण करू शकत नसेल तर मग आमच्यावर, आमच्या लढ्याच्या संदर्भात, आमच्या अधिकाराच्या संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह पुढे भविष्यात आणखी निर्माण होते. आज जसं मी म्हणतो ना की माझ्या 2 पिढ्या की तुम्ही काय केलं काय, उद्या माझ्या 4 पिढ्या आपल्याला विचारतील सर्वांना, इतकं सगळं असताना तुम्ही काय केलं. मग ही प्रश्न जर आपल्याला आता सोडवायचे असतील तर कामाला लागावं लागेल. आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपल्याला माहित आहे आपले पाय खिचण्यासाठी इथं मागे किती बसले आहेत. आपल्याला माहित आहे आपला हात ओढण्यासाठी किती लोक या ठिकाणी बसलेले आहेत. आज ज्या पद्धतीने मी तुमच्या समोर हे सगळं मांडतो आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सगळं सांगतो आहे, कदाचित मी हे तुमच्याशी बोलू नये, मी तुम्हाला सांगूच नये, यासाठी देखील प्रयत्न केले जाऊ शकतील. हे संकेत तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून या प्रपोजल मधला कागद तुम्ही समजून घ्या. समजेल इतकं सोपं आहे, काही कठीण नाही. आपल्या आधार कार्डवर काय नाव आहे हे आपण समजतो ना, एवढंच आहे. आपण अडाणी नाही आहोत, अशिक्षित नाही आहोत. आपण रो मजलीने त्याला बी नाही म्हणत, आपण मोटरेला वागून नाही म्हणत. कुठे अडाणी आहोत आपण? कोण म्हणते माझा समाज अशिक्षित आहे? गरज आहे तुम्हाला पुढे येण्याची, मला समजून घेण्याची. इतकं जर सारं आम्हाला समजत असेल तर बांधवांना आम्ही अशिक्षित नाहीत. माझी आजी 90 वर्षाची, ती तुम्हाला चांगल्या प्रकारे नारायण देव सांगू शकते, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने दुलादेव सांगू शकते, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने डुकराचं तिनं जगलेलं जीवन तुम्हाला सांगू शकते, तिनं भोगलेलं आयुष्य ते तुम्हाला सांगू शकते. हे काय आहे? हे रेफरन्सेस, संदर्भ आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसमोर जर हे जीवन मांडावं लागेल ना, तर त्या अडाणी बाई पुढे जावं लागेल. तुम्हाला तिला विचारावं लागेल की बाई तू डुकर कुठे चालायला नेत होतीस, विचारावं लागेल. तिला माहित आहे ती जर संपली ना तर तुम्हाला तो इतिहास सापडणार नाही. तुम्हाला सापडणारच नाही. ती पिढी जर संपली तर तुम्हाला तुमचे हे डॉक्युमेंट भेटणारच नाही. की आमची 75 वर्षाची 70 वर्षाची पिढी जर संपली ना तर आम्हाला जो जुना इतिहास आहे तो समजता येणार नाही. ह्या सगळ्या अडचणी नाही, हे आव्हान आहेत आपल्या पुढच्या. म्हणजे कृष्णाजी चाचेरकर ज्यांनी बर्वे साहेबांसोबत काम केलं, स्वर्गीय कृष्णाजी चाचेरकर यांनी अनुसूचित जमातीचं आरक्षण मागितलेलं होतं बर्वे साहेबांच्या काळात. तुम्हाला माहिती असेल कृष्णाजी चाचेरकर नाव माहिती आहे? उमरेड. लोकपूर कमिटीच्या पुढे कृष्णाजी चाचेरकर साहेबांचं इंटरव्ह्यू जे झालं त्यामधलं त्यांचं उत्तर आहे. एका समितीच्या सदस्याचं म्हणणं आहे कृष्णाजी चाचेरकर साहेबांना, का हो तुमचे देवर मंदिरात पूजा करायला जातात का? काय म्हणाले असतील कृष्णाजी चाचेरकर? माहित आहे तुम्हाला? माहित आहे? कृष्णाजी चाचेरकर म्हणाले की ढिवर समाज मंदिरामध्ये पूजा करायला जात नाही. मग काय करतात? त्यांची देव त्यांच्याच घरी आहे, ते घरी पूजापाठ करतात. खरं आहे की खोटं आहे? सांगा, खरं आहे की खोटं आहे?
आम्ही काय सांगतो, खरंच सांगतो ना, ते आहे तेच. आणि कृष्णाजी साचेकरांची जेव्हा इंटरव्ह्यू तुम्ही वाचा ना त्यावेळेस समजेल. फक्त चूक एक झाली, त्यांनी शेड्यूल ट्राईबचं न मागता जर कास्टचं मागितलं असतं तर कदाचित 60लाच आपण आपल्या आरक्षणामध्ये कायम राहिलो असतो. ही फार मोठी गोंधळ आहे. आणि मग जर इतके सगळे पुरावे आमच्या बाजूने असतील तर मग आम्ही कुठेच कमी नाही आहोत. पुन्हा 2 पत्र राष्ट्रीय आयोगाचे आपल्याला प्राप्त झाले, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट, ते सुद्धा आपल्यासाठी सुप्रीम कोर्टासाठी फार महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. आयोगाचे म्हणता नाही, आयोगाने चौकशीचे निर्णय घेतले ज्याला संविधानिक मान्यता आहे. त्या आयोगाचे 2 पत्र देखील आपल्या कामाचे आहेत. ज्यावेळेस आपल्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस आम्ही ठरवायचं की बाबा कशा पद्धतीने कोर्टात जायचं. म्हणजे आपण मागणीच केली नाही ना 74-75 वर्षांनी. मग आम्ही ठरवलं, आधी जी बैठक आम्ही घेतली पहिल्यांदा त्यामध्ये ठरवलं की नाही, पहिल्यांदा आपण मागणी करूया, राज्य शासनाकडे मागणी करूया, केंद्र शासनाकडे मागणी करूया. आणि मग ते ज्या पद्धतीनं पुढच्या पत्रव्यवहार येत जाईल किंवा काय त्यांचे निर्देश, काय कशा पद्धतीचे उत्तर आपल्याकडे येतात त्याच्यावरनं मग आपण पुढची दिशा ठरवूया. आणि ते तशा पद्धतीने आम्ही कामाला लागलो. 210 पानांचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलं, त्यांच्या मुख्य सचिवांना दिलं, मुख्य सचिवांना दिलं. राज्याचं जे अनुसूचित जाती जमातीचा आयोग आहे त्याला देखील दिलं. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत त्यांना देखील आपण पत्र दिलं. 4 एप्रिल 2022 हे पत्र दिले राज्य शासन. आणि मग आम्हाला वाटलं की बाबा राज्याला आता सगळे पत्र दिलेत, आपण आता केंद्राला पण दिलं पाहिजे, कारण केंद्राला तो मुद्दा माहीत असणं आवश्यक आहे. मग केंद्राचं जे सामाजिक न्याय विभागाचे सचिव आहेत त्यांना सुद्धा आपण पत्र दिलं. ते सेन्सेस असतं, जनगणना महारजिस्ट्रार, शिरगंदीचे महारजिस्ट्रार असतात त्यांना देखील आपण पत्र दिलं. आणि राष्ट्रीय अनुसूचित जातीचा जे आयोग आहे त्या आयोगाला देखील आपण 16 मे 2022 पत्र दिलं. त्याच दिवशी जवळपास 21 नाही 22. आणि मग काय झालं की सेन्सस कमिशनर जे आहे त्यांनी एक पत्र काढलं 8 ऑगस्ट, म्हणजे जुलैला पत्र दिलं आणि ऑगस्टला त्यांनी पत्र काढलं. कोणाला पत्र पाठवलं? जे केंद्राचे सचिव आहेत सामाजिक न्याय विभागाचे त्यांना, की आमच्याकडे असं प्रस्ताव प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही त्याच्यावरून काय कारवाई ते पुढे कळवा, आम्ही पिटिशनरला ते कळवा. मग काय केलं की लगेच जे केंद्राचं सामाजिक न्याय विभाग आहे केंद्राचं, त्यांनी राज्याला पत्र पाठवलं त्याच महिन्यामध्ये जवळपास. तो पत्र देखील राज्याला प्राप्त झालं. म्हणजे 2022 ते 24 पर्यंत हा पत्रव्यवहार राज्याकडे फिरत आहे. कंटिन्यू फिरत आहे. आमचं कंटिन्यू त्यांच्याशी चर्चा करणं चालू आहे, त्यांच्याशी बोलणं चालू आहे. ते कदाचित काही उत्तर देतात की बाबा त्याच्यावरचं काम चाललेलं आहे, कधी म्हणतात की तुमच्या प्रकरणामध्ये पार्टीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. आता मागच्या आठवड्यात फोन केलं तर म्हणतात की तुमच्या प्रकरणात राजकारण सुरू झालेलं आहे. आमच्या विरोधात कोण असं काय करत आहे? आता लिहा ना, राजकारण आल्यामुळे आम्ही तुम्हाला अहवाल नाही देऊ शकत. राज्याने फक्त 2 ओळीचा पत्र काढायचं, एकदा हो म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही होय म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही, किंवा नाही म्हटलं तर आमच्या न्यायालयीन मार्ग मोकळे होतील ना. आणि म्हणून राज्य अजूनही आपल्याला अहवाल देत नाही. आणि जर ऑगस्ट पर्यंत जर आपल्याला अहवाल प्राप्त झालेला नाही, प्राप्त झाला नाही, तर मग आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आता विधानसभेचं इलेक्शन लागतं आणि ही चांगली संधी आहे. आता पुन्हा वेळ घालवण्याची आपल्याला हे नाही. जर झालं अहवालच द्यायचं राज्याला,
असं कॅबिनेट मध्ये ठरव पारित करून घेतं काही हे अशी प्रोसेस तर नाही आहे त्याच्यामध्ये. अहवालच द्यायचा. तिथली जी कुठली सामाजिक न्याय विभागावर काम करणारी कमिटी असेल ती कमिटी अहवाल देईल. त्या कमिटीनं अहवाल द्यावा. तो अहवाल राष्ट्रीय आयोगाकडे जाईल. राष्ट्रीय आयोग काय करायचं ते करेल. आणि मग या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या जेवढ्या विधानसभा असतील त्या सगळ्या विधानसभा आपल्याला आता काबीज कराव्या लागतील. आता आपल्याकडे वेळ नाही आहे म्हणून आपल्याला कामाला लागावं लागेल. कुठलंही असेल आपण काय आपल्याला तिकीट बघायचे का? आपल्याला फक्त आपला लढा उभा करायचा आहे. आम्हाला आमचा अधिकार द्या. आम्ही जेव्हा राजकारण करायचं तेव्हा करू ना. बरोबर आहे की नाही? करू ना. भविष्यामध्ये काय करायचं राजकारण करू. आमचा अधिकार आम्हाला द्या ना. आम्ही आमच्या अधिकारामुक्त याच्या भरोशावर करू ना. आम्ही तर स्वतंत्र आमदार निवडून आणतो. आणतो की नाही ना? आमची संख्या कमी आहे का? चालच होईल. तुमचा अधिकार तुम्हाला भेटलं की झगडण्याची गरजच नाही. सारच तुमच्याकडे येईल. सगळ्या योजना तुमच्याकडे येतील. हा 75 वर्षाचा बॅकलॉग सरकारला पूर्ण करावा लागेल. लक्षात घ्या. जर तुम्ही आम्हाला वंचित ठेवलं आणि त्याला तुम्ही जर दोषी ठरत असाल तर मग ही झीज आमची भरून काढावी लागेल. ती झीज भरून काढावी लागेल. आणि ही झीज जर भरून काढायची आहे तर मग त्याच्यासाठी आपल्याला स्वतःच्या समाजाची तयारी करून घ्यावी लागेल. आज आम्ही प्रत्येक गावागावांमध्ये जाऊ शकत नाही. पण या ठिकाणी जे लोक आपण जमलो, ज्यांना आरक्षण कळलं, ज्यांना अधिकार कळलं ते लोक या ठिकाणी बसलेले आहेत. आता सहसा आपले बांधव काही एवढा वेळ बसत नाही. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगतोय, डायव्हर जो नावाचा प्रकार आहे, लगेच नाही आता आम्ही पण पाहून तो आरक्षण काय म्हणतात, गडबड झाली. आणि ही लढाई भांडवलं तुमची सर्वांची आहे. बिलकुल भटकायचंच नाही मुद्द्यावर ना. आम्हाला आमचं द्या, बाकी पाहू आम्ही. आमचा अधिकार आम्हाला द्या, नंतरचं आमचं काय आम्ही पाहू. 5 वर्ष आम्ही आमची घरं नाही बांधू. जेवढे दिवस राहिलो ना, पुन्हा 5 वर्ष नाही बांधू. तुम्ही 5 वर्ष आम्हाला कंट्रोल नाही नका देऊ. त्या भूमिका घ्याव्या लागते. त्या स्वाभिमानाच्या भूमिका घ्याव्या लागते. आणि जोपर्यंत आम्ही स्वतःच्या स्वाभिमानाच्या भूमिका घेणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या समाजाची जी विश्वासार्हता ताकद म्हणतो ना, ती जमवता येणार नाही. आपला अनुभव आहे 75 वर्षात. एखाद्याला चादर वाटली ना, दुसरं ब्लँकेट घेऊन आला तर आपण त्याच्याकडे लावतो. त्या सवयी तोडाव्या लागतील. त्या सवयी ओढाव्या लागतील. आणि तुम्ही एक फार चांगलं काम जे समाजामध्ये आहे की सोसायटी आहे, त्या मच्छीमार सोसायटी असल्यामुळे तेवढं संघटन किमान त्या गावांमध्ये त्या संघटनेमध्ये आहे. तेवढी ताकद आपली जमवलेली आहे. पण ज्या गावात संघटनाच नाही, संस्थाच नाहीये, जिथला मच्छीमार समाज कुठल्याही संस्थेशी संबंधित नाही आहे, त्याला देखील आपल्याला एकत्र आणावं लागेल. आणि सर्व तुमच्या हातात आहे. तुम्ही जर म्हटलं की
कुठल्याही नेत्याला बोलवण्याची गरज पडणार नाही. सारे तुमच्या पुढे येऊन उभे राहतात. सारेच तुमच्या पुढे उभे राहतील. कुणालाही बोलवण्याची गरज नाही, कुणाला निमंत्रण देण्याची गरज नाही, कुणाला पत्रिका देण्याची गरज नाही. हा लढा आपल्याला निर्माण करावा लागेल. आणि हा लढा निर्माण करण्याचे आपण हकदार आहोत. अन्याय झालाच आहे ना आमच्यावर, झालाच आहे अन्याय आमच्यावर. आम्ही का विक्रम करू नये? आम्ही का आमचा अधिकार मागू नये? ह्या गोष्टी कराव्या लागतील. आणि भावंडांनो, तुम्ही जे आलात, तुमच्या परिवारातले 5 सदस्य पुन्हा घरी आहेत. तुम्ही घरी गेल्यावर त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना हे सांगा, त्यांना पटवून द्या. ते ऐकत नाही, ते मार्ग तुमच्याकडे आहे, कसं त्यांनी ऐकलं पाहिजे हे करावं लागेल. तेव्हाच माझ्या या ठिकाणी येण्याचा सार्थक होईल आणि ही लढाई या ठिकाणी पुढे जाईल. मी अनेक मीटिंग मध्ये, अनेक बैठकींमध्ये सांगतो की हे अखिल युवा समाज विकास समितीचा लढा नाही आहे, हा समिती समितीचा लढा नाही आहे, हा तुमच्या सर्वांच्या प्रत्येकाचा लढा आहे. तुमच्या वैयक्तिक अधिकाराची लढाई आहे. ज्या सेन्सेस मध्ये 2,84,000 या युवा समाजाची संख्या सांगितलेली आहे ना, त्या 2,84,000 बांधवांवर झालेला अन्याय. 2,84,000 लोकांना या इथल्या यंत्रणेनं वंचित केलंय, वंचित बाहेर काढलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला एकत्र यावं लागेल. मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही हजारो रुपये जमा करा आणि ते माझ्याकडे आणून द्या. मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही तुमच्या ठिकाणावर एवढेच रुपये जमा करायचे. फक्त तेवढ्या लोकांना संघटित करावं लागेल. ज्या दिवशी तुम्ही विश्वासाने आपल्या बांधवाला जोडाल, आपल्या बांधवाशी तुम्ही त्याला तुमच्याशी संघटित करून घ्या, त्या दिवशी सगळे मार्ग आपल्यासाठी सोपे होते. आणि आपण पात्र आहोत त्या लढाईसाठी. त्या लढाईचे आपण पात्र आहोत. त्या लढाईसाठी आपण खऱ्या अर्थानं त्याचे हक्क आहोत, त्याचे हकदार आहोत. आता कागदांची तुमच्याकडे कमी नाही, डॉक्युमेंटची तुमच्याकडे कमी नाही. फक्त तुमचे ब्रेन, डोके तयार करण्याची तुम्हाला गरज आहे. मग असे सांगितलं ना की त्या बाया गोव्याला जाताना आरक्षणावर चर्चा करतायत. तुम्हाला बासोळी पकडताना चर्चा करावी लागेल. एखाद्या कार्यालयामध्ये जर तुम्ही नोकरीवर असाल, त्या ठिकाणी जर एखादा समाज बांधव असेल तर त्यांना सांगा, वैयक्तिकरित्या सांगा. एखाद्या बांधवाच्या घरी जाऊन बसत असाल तर त्यांना सांगा. एखादा कोणी पाहुणा तुमच्या घरी येत असेल तर त्यांना सांगा. जोडून घ्या. कुठलीही आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये अडचण असेल तर त्वरित फोन करा, विचारा, कुणालाही विचारा. या सगळ्या बसलेल्या लोकांमध्ये सगळे तुम्हाला त्या दिवशी सांगतील. मोरगाव अर्जुनीमध्ये आमचे कोल्हे सर आहेत, त्यांनी मोरगाव अर्जुनी तालुक्याची बैठक लावली आणि त्याच्या आधी ते संस्थेमध्ये भेटीसाठी गेले. एका संस्था अध्यक्षाचा प्रश्न होता, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, बाबासाहेबांना सगळंच माहित होतं, बाबासाहेबांना आम्हाला काहून बाहेर काढलं? हे प्रश्न केव्हा सुटतील? ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं आधी की बाबासाहेबांनी 49लाच राज्यांना एक्सप्रेस लेटर पाठवलेले आहेत. या समाजाचं
जे अहवाल आहे यांना कधीतरी आपल्याला शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राईब मध्ये याद करावं लागेल, यांना कधीतरी आतमध्ये घ्यावं लागेल. म्हणून त्यासाठी तुम्ही अहवाल जे आहेत ते पाठवा असं राज्याने पाठवलेले त्यांचे पत्र आहे कायदे मंत्रालयाचं. आणि त्यावेळेस कायदे मंत्री बाबासाहेब आंबेडकर स्वतः होते आणि बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकात देखील उल्लेख केलेला आहे, वारंवार आपण सांगतोय. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या हातून सुटलेला हा काम आहे. तुम्हाला सांगतो बाबासाहेबांचा काही दोष नाही. बाबासाहेबांनी जे कलम घेतले आरक्षणाचे संविधानामध्ये ती फार मोठं काम बाबासाहेबांनी केलं. जर त्यांनी आर्टिकल टाकले नसते ना, कलम जर टाकले नसते ना, तर आपल्याला हे दिसले नसतं. म्हणजे आमच्या गोविंद भाऊ मकरे यांनी काल परवा एक पुरावा शोधून काढला. 51 जे शेड्यूल कास्ट ज्या असेंब्लीच्या जागा वाटप केल्या होत्या त्याच्यात शेड्यूल कास्टचा उल्लेखच नाही. म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला किती जागा दिल्या पाहिजे हे आहेच नाही. म्हणजे कुठेतरी हे डावलण्याचा प्रकार झालेला आहे. म्हणजे बाबासाहेब देखील त्याचे हे झालेले आहेत. म्हणून बाबासाहेबांना ते आर्टिकल टाकावे लागले आणि बाबासाहेबांनी आर्टिकल टाकलेत म्हणून आज आपण मागू शकतोय. यादी बाबासाहेबांनी तयार केलेली नाही आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची. शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टची शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टची जी यादी जी तयार आहे ती यादी जनगणनेवरून तयार केलेली आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटने 1936 ला. आणि त्या यादीला बाबासाहेबांची आणि महात्मा गांधींची देखील मान्यता होती. आणि मग तीच यादी 50 ला देखील शेड्यूल कास्ट म्हणून घोषित करण्यात आली. त्याच्यामध्येच आपण होतो नमूद आहोत. आणि ती बाबासाहेबांनी केलेली प्रोसेस आणि त्याच्यानंतर पुन्हा 50 ला एक डॉक्टर हृदयनाथ कुंजीरू नावाचे व्यक्ती आहेत. त्यांनी 15 खासदारांच्या स्वाक्षरींना राष्ट्रपतीकडे ज्ञापन सुद्धा पाठवलेलं आहे की या समाजाला यादीच्या संदर्भामध्ये. तेव्हा सुद्धा ते झालेलं नाहीये. कदाचित ते एसटी और एससी असा वाद असू शकते त्या काळामध्ये. तर तेव्हा पण झालेला नाही. तो सुद्धा डॉक्युमेंट जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे या समाजाला आरक्षण भेटावं यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील जितकं वाटत तितकं हृदयनाथ कुंजीरू डॉक्टर हृदयनाथ कुंजीरू यांचा देखील वाटत जो आहे तो राहिलेला आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कुठल्या कुठल्या माणसांनी आपल्या रिझर्वेशनसाठी काम केलेलं आहे हे आपल्याला समजावं लागेल. बाबासाहेबांना जर आमचं आरक्षण मान्य नसतं तर बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला नसता. ही फार मोठी गोष्ट आहे, आपल्याला समजून घ्यावं लागेल. बरीच मेहनत या संदर्भामध्ये आपण घेतलेली आहे आणि घ्यावी लागेल. पुन्हा काही नवीन डॉक्युमेंट्स आपल्या हातामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यावर तर संशोधन आणि शोध देखील चाललेला आहे. कोणी तालुक्यातनं एक चांगली टीम तुम्ही आम्हाला देऊ शकता ही आशा मी या ठिकाणी व्यक्त करतोय, थांबतोय आणि पुन्हा मी तुम्हाला या महाआंदोलनात आवड करण्याची विनंती करतोय. धन्यवाद. या ठिकाणी आरक्षणासंदर्भात ज्यांनी खूप मोठा सखोल अभ्यास केलेला आहे त्यांची भाषा बऱ्याचशा लोकांना समजली नसेल. आरक्षण म्हणजे काय हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा बायांना समजलं नाही. जसं आता आपण पाहतो आपल्या आजूबाजूला जसा हा समाज आहे, गोंड समाज आहे, या लोकांना आरक्षण आहे, सवलती आहे. त्याला कमाई घरकुल आहे, त्याला लगेच घरकुल भेटते. आरक्षण एससीचा म्हणजे एससीचा आहे, या ठिकाणी एससीचे जे लोक आहेत तेच उभे राहू शकते, म्हणजे तिथे आमदार बनते. आपल्याला आरक्षण नाही आहे म्हणून आपला माणूस आमदार नाही बनत. आपल्याला एससीचं आरक्षण नाही आहे म्हणून आपल्याला मागे जो घरकुल भेटत नाही. खेड्यापाड्यामध्ये खूप मोठी खराब अवस्था आहे. आणि हे सर्व मिळवून घेण्याकरता आपल्याला अशा आपण एससी मध्ये होतो हे असे पुरावे मिळालेले आहेत.
मग अशी आपल्या लोकांना काही लोकांना थोडं वाईट वाटलं असेल की आणि डुकराच्या संदर्भात बोलला, तरी आपण जर विचार कधी केला, आपण खरोखरच हिंदूचे देव पूजत नव्हतो. आपल्या घरी जे देव पाहिले, नारायण देव आहे, तुला देव आहे, त्याला माला माता, हे खोडवान आहे, असे देव आहेत. याचं कारण काय? आपण याचे पूर्वज होतो, हेच आपले देव आहेत. राम आपला देव नाही, कृष्ण देव नाही, आपल्या देवाला त्याच्यात स्थान नाही आहे. परंतु कालांतराने इतर लोक पूजा करतात म्हणून आपण त्याची पूजा करून राहिलेला काही हरकत नाही. हे बी आपण आपल्या त्याला आत्मसात केलेला आहे. परंतु जर खाटी हा बकरा कापते म्हणून तो अनुसूचित जातीमध्ये येते, तर हा ढिवर आपण मच्छ्या कापतो, मटणची जेवढी वास येत नाही तेवढी मच्छीची वास येते. आपले लोक बीज करायचे त्या ठिकाणी बली द्यायचे डुकरांची, गलितचं काम करतो आपण. मग आपल्याला त्या ठिकाणी त्याचं आरक्षण का नाही, हा प्रश्न उपस्थित केलेला आहे मनुष्याने. आणि याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे का आम्ही सुद्धा अनटचेबल, म्हणजे काय म्हणतात, आम्ही सुद्धा अनुसूचित आहोत, अस्पृश्य आहोत. आपल्याला शरम लागत नाही किंवा आपल्या एखाद्या बाया झाल्या ते ढिवळीत झाली, दही विकते तिला आपण कधी म्हणत नाही, कधी तेली म्हणत नाही, दहीवाली म्हणतो. चणे फुटाने जर विकास जात असेल तर ते ढिवळी मिठ आहे. आपली एवढी अनादी कालापासून विटंबना होत आहे का आपल्याला ते कानोबा म्हणते तर ते ढिवळी म्हणते, ते ढिवळी. चणे फुटाने वाली बाई हे शब्दच वापरले जातात. आपल्याला हा विचार करायचा आहे, आपल्या समाजावर खूप अन्याय अत्याचार होत आहे केव्हापासून, अनादी कालापासून. एक साधा उदाहरण देतो. आपण एकलव्य हा ऐकलेला आहे. कोण होता एकलव्य? तो भिल्ल होता, तरी बी तो आपल्याच जातीचा एक पोटजाळ होती. त्याच्यावर अन्याय कसा झाला? बस 2-4 पाठिंबे साहेबाचा भाषण आहे, पाठिंब्याचा मग आपल्याला जायचं आहे. आपण बऱ्याचशा ठिकाणी वेळ काढतो, एखादी वेळेस आपल्या जातीसाठी कसा करून जातो. तर तो ज्या वेळेस कौरव पांडवाचा काळ होता, त्या काळामध्ये एकलव्य जो माणूस होता, पोरगा होता, तो बामणाला म्हणलं का मला शिक्षा दे बाबा, मी बी शिक्षा, तू जसा अर्जुनाला शिकवतेस, कौरवाला शिकवतेस, पांडवाला शिकवतेस, मला शिकव. तर त्यानं काय म्हणलं का तू क्षत्रिय नाहीस, तू शूद्र आहेस. म्हणून शूद्र आहेस म्हणून तुला आम्ही कुठल्याही प्रकारचं शिक्षण देणार नाही. तरी पण त्या माणसानं काय केलं, त्याची प्रतिमा, त्याचे एक पुतळा तयार केला आणि त्याच्यासमोर तो शिकला आणि त्या अर्जुनापेक्षा बी मोठा धनुर्धर झाला. ज्या वेळेस हे तरुणाच्या लक्षात आला हा तर माझ्या शिष्यापेक्षा मोठा आहे, हा अर्जुनापेक्षा मोठा होऊ शकते, त्यावेळेस काय केलं, हा मोठा होऊ नये म्हणून, हा धनुर्धर होऊ नये म्हणून त्यानं गुरुदक्षिणेमध्ये त्या द्रोणाचार्यांना एकलव्याचा अंगठा मागितला. आणि त्यावेळेस पासून आपला ढिवर समाज हा अडाणी झाला. काय झाला? अडाणी झाला. आपण अंगठेच मारत राहिला. आपल्याला त्या द्रोणाचार्यापासून थोडं शिकायचं आहे. तो कुंतीला ज्यावेळेस पहिला पोरगा झाला, तिनं धरलं, म्हणजे लग्नाच्या अगोदर ते सोडून धरलं, नदीमध्ये टाकून दिलं. त्या ढिवराला सापडला. तो कोण? एक मुलगा सापडला, त्याचं नाव घेऊन त्याला कर्ण. आणि कर्ण मोठा झाल्यानंतर तो बी गेला तर द्रोण झाल्यानंतर याला शिक्षा द्या, नाही म्हणते आम्ही याला शिक्षा देत नाही, कारण की हा सुपुत्र आहे, हा ढिवराचा पोरगा आहे, त्याला आम्ही शिक्षा देत नाही. मग त्या दुर्योधनाला काय करावं लागला, त्याला आपला राज्य देऊन राजा बनवावं लागला. तेव्हा त्या अशा प्रकारे अन्याय अत्याचार हा ढिवर समाजावर, आपल्यावर, आपल्या पोट जातीवर आज नाही तर कित्येक दिवसापासून होत आहे. आणि याच्यातूनच आपल्याला निघायचं आहे. आपल्याला जे पुरावे भेटलेले आहेत त्या पुराव्यातून आपल्याला सर्वात प्रथम आम्ही कोणती लढाई लढली? सरकारची लढाई लढली. सरकारमध्ये गेल्यानंतर तिथे आमदार आमचा खासदार नाही आहे म्हणून तो प्रस्ताव काही आमचा समोर जाऊन नाही राहिला. मग आमचे मानकर सर पुण्याला गेले त्यावेळेस सांगितलं त्यांना की म्हणे पहा, म्हणे तुमचा प्रस्ताव समोर जायचा असेल तर विधानसभेमध्ये त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे.
तुमचा आमदार नसल्या कारणाने चर्चा होत नाही. मग काय करावं लागेल? एकच तुम्हाला दोन काय आहेत म्हणत असते. एक तर न्यायालयात जा, कोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, आणि दुसरा रस्ता आहे रस्त्यावर. आता सुप्रीम कोर्टामध्ये जर केस टाकतो म्हणलं तर सर्वात प्रथम आपल्याला 25 लाख रुपये तिथं भरावं लागतात. मग आता 25 लाख रुपये ते भरू. दुसरी गोष्ट अशी आहे, त्या ठिकाणचे जे वारंवार सारखा होते त्यासाठी पैसा लागणार आहे, त्याची आवश्यकता असणार आहे. दुसरा रस्ता असा आहे का तुम्ही रस्त्यावर आहे. आता मी तुम्हाला एक गणित सांगतो. आपल्या इथं या भंडारा जिल्ह्यामध्ये 2 लाख ढेवर आहेत. 2 लाख ढेवर. आता 138 संस्था आहेत आमच्या मच्छीमार सहकारी संस्था. आम्ही जर विचार कधी केला तर 1,40,000 आमचेच होते. 1,38,000 विचार केला, 100 केला तर 13,000 सभासद आहेत. त्याच्या घरी 3 जर दुसरे मतदार असले, लोक असले तर ते होते किती? 41,000. मग 41,000 हे फक्त सोसायटीचे झालेले माणसं. मी गणित काढला का आमच्यापेक्षा आपल्या सोसायटीमध्ये 347 सभासद आहेत, पण त्याच्यापेक्षा 3 पट संस्थेच्या 12 लोक आहेत. म्हणजे या गावामध्ये एकूण कुटुंब 1,000च्या वर. अशा प्रकारे जर गिनती केली तर आपण या ठिकाणी 2 लाखामध्ये असतो. आणि एवढे लोक असताना आम्ही 2 लाखापैकी जर एखादी वेळेस 50,000, आम्ही 1 लाख, पहिला आम्हाला विचार करायला लागला का 1 लाख लोक जर रस्त्यावर आला तर सरकार ते पूर्ण धाबे दणाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पेपरमध्ये पाहत असाल, टीव्हीवर पाहत असाल मराठा आरक्षण. या मराठ्याच्या समाजाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. या मराठा समाजाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. आणि अशा लोकांना काय लागून राहिलेलं आहे? आरक्षणाची आवश्यकता पडून राहिलेली आहे. मग ते काय करते? ते सीधे रस्त्यावर येतात लाखांना, हजारो नाही लाखांना रस्त्याचे रस्ते लाख होऊन जाते. अशी अवस्था आपल्याला सुद्धा करायची आहे. एक दिवस आम्हाला भंडाऱ्याला जायचं आहे किंवा साकोलीला जायचं आहे किंवा गोंदियाला जायचं आहे. आम्ही भंडारा, गोंदिया, साकोली यासाठी म्हणतो कारण की आम्हाला जो एससीचा आरक्षण आहे हा फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहे. आमच्याकडे पुरावे मिळालेले आहे. हा एससी नावाचं आरक्षण फक्त भंडारा आणि गोंदियामध्ये होता, नागपूरमध्ये नव्हता, गडचिरोलीत नव्हता. म्हणून आमची लढाई ही जी लढायची आहे ते भंडारा गोंदियात लढायची आहे. ते शेकड्यानं नाही, हजारों नाही तर लाखांना लढायची आहे. त्यासाठी आपल्याला हे भविष्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवट, सप्टेंबर महिन्याच्या आतमध्ये किंवा निवडणुकीच्या पूर्व असा आपला एखादी मोठा मेळावा झाला, एखादी मोठी रस्त्यावर उतरवून आपण मोर्चा काढत असला तर आपल्याला या ठिकाणी सहभाग घ्यावायचा आहे. आपण बऱ्याचशा गावचे या ठिकाणी लोक आलेले आहेत. आज त्या ठिकाणी गेले नाहीत. आम्ही येऊ एक वेळा, आपल्याला पूर्ण गाव पिंजून काढायचे आहे आणि लाखोच्या संख्येने लोकांना या ठिकाणी आणायचं आहे. मी संचालन करता थोडासा बोलून दिलो, भाऊचा थोडासा विश्लेषण करून टाकला. त्यानंतर अध्यक्षीय भाषण झालेलं आहे. आपल्याला खूप वेळ झालेला आहे. काही होत नाही. एखाद्या वेळेस जर झाला शनिवार उपास राहायचा नाही का, तशा प्रकारचा आपण उपास धरून टाकला बघा पाहिजे आपला नाही घाला उपास धरला होऊन आपण कुठल्याही कामाधंद्याचा किंवा इकडे आपल्या घरी बसण्याचा, इथे बसण्यासाठी उपवास धरलेला आहे एवढा समजायचा. आणि यानंतर मी आजच्या अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी अध्यक्ष भाषण करावं असं मी प्राध्यापक नागपूर सरांना विनंती करतो आणि या ठिकाणी आपल्याला शब्दाला विराम देतो.